नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण खूप मोठी बातमी आहे. मुख्यमंत्री यांनी शेतकरी कर्जमाफी योजना 2025 व 26 बाबत मोठा निर्णय घेतला आहे. याचा GR आला आहे काय? किती कर्ज माफ होणार? कोणाला मिळणार याचा लाभ? संपूर्ण खरी माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघा. शेतकरी कर्जमाफी योजना म्हणजे काय? शेतकरी कर्जमाफी म्हणजे सरकार शेतकऱ्याचे पीक कर्ज माफ करते. यामुळे शेतकऱ्यावरचं आर्थिक भार कमी होतो आणि पुन्हा शेतीसाठी नवीन कर्ज मिळते. दुसरा, मुख्यमंत्री यांनी काय घोषणा केली? महाराष्ट्र सरकारने कर्जमाफीसाठी मोठे पाऊल उचलले आहे. उच्चस्तरीय समिती नेमली आहे. कर्जमाफी नियमावली तयार केली आहे. पात्रता आणि रक्कम ठरली आहे. रक्कम ठरवली जाणार आहे. 2026 पर्यंत कर्जमाफी लागू करण्याची तयारी. म्हणजे कर्जमाफी येणार आहे, पण अंतिम GR अजून जाहीर नाही. 3. GR म्हणजे काय? GR म्हणजे शासन निर्णय. सरकार जेव्हा योजना अधिकृत मंजूर करते तेव्हा GR काढते. कर्जमाफीचा अंतिम GR आल्यानंतरच अर्ज सुरू होतो. 4. किती कर्ज माफ होणार? सरकारच्या चर्चेनुसार 50,000 रुपयांपर्यंत पूर्ण माफी, 2 लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज माफी, मोठ्या शेतकऱ्यांना कर्ज पुनर्गठन, व्याज सवलत योजना. अंतिम रक्कम GR मध्ये जाहीर होईल. 5. कोणाला कर्ज माफ मिळणार? पात्र शेतकरी. महाराष्ट्रातील शेतकरी पीक कर्ज घेतलेले
अल्पभूधारक आणि सीमांतर शेतकरी, सहकारी बँक किंवा राष्ट्रीय बँक कर्जदार, अपात्रता, सरकारी कर्मचारी, आयकर भरत असलेले मोठे जमीनदार, आमदार, मंत्री, अधिकारी. 6. अर्ज कसा करायचा? GR आल्यानंतर ऑनलाईन अर्ज. महा-DBT कृषी विभाग पोर्टल. ऑफलाईन अर्ज. ग्रामसेवक, बँक, कृषी कार्यालय. 7. यासाठी लागणारी कागदपत्रे: आधार कार्ड, बँक पासबुक, 7/12 उतारा, कर्ज खाते क्रमांक, मोबाईल नंबर. 8वा मुद्दा महत्त्वाची चेतावणी: सोशल मीडियावर फेक GR फिरत आहेत. कोणालाही पैसे देऊ नका. सरकारचा अधिकृत GR येईपर्यंत अर्ज करू नका. बँकेत जाऊन माहिती घ्या. पुढे 9वा मुद्दा: शेतकऱ्यांना याचा फायदा. कर्जाचा भार कमी होतो. नवीन कर्ज मिळते. शेतीसाठी गुंतवणूक वाढेल. आर्थिक स्थिरता मिळेल. शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी निश्चित येणार आहे, पण अंतिम GR अजून बाकी आहे. खरी माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद मित्रांनो.